मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही जास्त विचार करताना मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगले बदल घडतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. मित्रांनो, तुमच्या जीवनात तुमचे ध्यान, तुमचे मन कशातच लागत नाही. जास्त विचार केल्यामुळे सारखे तुमचे मन भरकटत जाते. मनात एखाद्या गोष्टीची भीती लागून राहिली जाते. सारखी भीती निर्माण होते. यामुळे तुमच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये निगेटिव्ह चुकीचे विचार येतात. तर या जास्त विचार करण्याच्या या आजाराला दूर करण्यासाठी मी तुम्हाला यावरून एक छोटीशी कथा सांगणार आहे. या कथेच्या माध्यमातून तुमची ही जास्त विचार करण्याचे आजारपण आपोआप कमी होते आणि तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगले बदल घडतील हे मी खात्रीने सांगते. मित्रांनो, एक मुलगा होता आणि त्याच्या भूतकाळातील काही गोष्टी न विसरल्यामुळे रोज एकाच गोष्टीचा विचार केल्यामुळे तो सतत काळजी, टेन्शनमध्ये असायचा. जर त्याला कोणी काय म्हणाले किंवा एखादी जरी चुकीची घटना त्याच्याबरोबर होत असेल तर त्याच गोष्टीचा तो दिवसभर विचार करत असे. त्या गोष्टीचा त्याच्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम खूप व्हायचा. त्याच्या बाबतीत एखादी वाईट छोटीशी तरी घटना घडली की ती सतत आठवून त्या गोष्टीसाठी देवाला सतत दोष देत असे. नाहीतर ती वाईट घटना ज्या व्यक्तीमुळे घडली त्या व्यक्तीचा बदला घेण्याचा विचार तो सतत करत असे. त्याच्या या एखाद्या गोष्टीवर, घडणाऱ्या गोष्टीवर जास्त विचार करण्याने त्याच्या या सवयीमुळे त्याचे अनेक लोकांसोबत चांगले संबंध नव्हते किंवा स्वतः एखादे काम तो चांगले करत जरी असला तरी त्यात तो संशय निर्माण करत असे. या जास्त विचार करण्यामुळे स्वतःमध्ये धुंद असा तो होता. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले की आपल्या जवळच एका गावात जीन मास्टर राहतात, तू त्यांच्याजवळ जा, तुझ्या सगळ्या प्रश्नाचे निरसन होईल. तेव्हा त्याने त्या गोष्टीचा विचार केला व तो मुलगा त्या जीन मास्टरकडे गेला व तो आपली समस्या जीन मास्टरांना सांगतो की मी एखाद्या गोष्टीपासून खूप विचार करतो, चांगल्या वाईट गोष्टी जिथल्या तिथे विसरत नाही किंवा भूतकाळातल्या गोष्टी विसरत नाही, पुढच्या येणाऱ्या चांगल्या गोष्टींचा मी विचार करत नाही, सतत डोक्यामध्ये वाईट विचारांचा मी सतत विचार करतो आणि त्यामुळे माझ्या मानसिकतेवर याचा खूप परिणाम होतो, त्याचा परिणाम शरीरावरही होतो. तेव्हा जीन मास्टर त्याचे ते बोलणे ऐकून तेथून उठून जातात. त्या मुलाला काहीही समजत नाही. थोड्या वेळाने ते जीन मास्टर पुन्हा त्याच्याकडे येतात. त्यांना पाहून तो मुलगा अचानक उठून उभा राहिला. त्यांच्या जीन मास्टरच्या हातात एक ग्लास होता. तो पाहून त्या मुलाला काही समजले नाही. जीन मास्टरने त्याला विचारले की या ग्लासचे वजन किती असेल असे विचारले. तेव्हा मुलाने सांगितले की ह्या ग्लासचे वजन खूप कमी असू शकते. तेव्हा जीन मास्टर म्हणतात की जर मी या ग्लासला थोडा वेळ असेच पकडून उभे राहिलो तर काय होईल? तेव्हा मुलगा म्हणाला काहीच नाही होणार. तेव्हा जीन मास्टर म्हणतात जर हा ग्लास मी 1 तास असाच पकडून ठेवला तर काय होईल? मुलगा म्हणाला तुमचे हात एकसारखे ग्लास पकडल्यामुळे हात दुखायला लागतील. तेव्हा जीन मास्टर म्हणतात जर पूर्ण दिवस जर हा ग्लास मी धरून ठेवला ह्याच पोझिशनमध्ये तर काय होईल? तेव्हा मुलगा म्हणाला तुमचे हात दुखायला लागतील, तुमचे हात सुंद होतील, तुमच्या हाताला एकसारख्या पोझिशनमुळे लकवा येऊ शकते. तेव्हा जीन मास्टर म्हणाला मग या गोष्टीमध्ये ग्लासचे वजन वाढले का? तर तो मुलगा म्हणाला नाही, ग्लासचे वजन आहे तसंच आहे. ग्लासचे वजन कसे वाढणार? तुम्ही ते ग्लास पकडून जी पोझिशन एकसारखी दिली असेल त्यामुळे तुमचे हात दुखायला लागतील किंवा मांसपेशीला तणाव, हाताला लकवा येऊ शकतो किंवा त्यामुळे मुलगा म्हणाला जास्त वेळ एकसारखा ग्लास पकडून राहिल्यामुळे तुमचे हात दुखायला लागतील. हे ग्लासचे वजन कसे वाढणार? तेव्हा जीन मास्टर म्हणाले मग या दुखण्यापासून दूर जायचं असेल तर मी काय करू? तेव्हा मुलगा म्हणाला हा ग्लास खाली ठेवा. तेव्हा जीन मास्टर म्हणाले एकदम बरोबर आहे बाळा, आपल्या जीवनातील आपले टेन्शनसुद्धा असेच असते बाळा. या गोष्टी आपल्या डोक्यात काही वेळ ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सगळं ठीक आहे, पण आणखी काही काळ ही गोष्ट आपल्या डोक्यात ठेवली तुम्हाला त्या गोष्टीचा आणखीन त्रास होईल आणि ही गोष्ट आपल्या मनावर बिंबवली तर त्याच डोक्यात कायमस्वरूपी घेतली तर तुम्ही अशांत व्हाल. त्या गोष्टीचा तुमच्या मनावर, शरीरावर विपरीत परिणाम होईल. तेव्हा तुम्ही काहीही करू शकणार नाही. तेव्हा जीन मास्टर म्हणाले आपल्या जीवनातील काही घडलेल्या चुका, भूतकाळ त्याचा विचार केला पाहिजे, बरोबर आहे, पण घडलेल्या चुका त्या
चुकी सुधारण्यासाठी त्यातूनच आपण काहीतरी शिकलो पाहिजे. पण त्याच गोष्टीचा सतत विचार करत राहिले तर त्या ग्लासप्रमाणे तुमच्या जीवनात त्रास हा निर्माण होणारच. जर तू तुझ्या त्या वर्तमानात जर तुझ्या भूतकाळाचा विचार करत राहिला तर तुझे वर्तमान असेच वाया जाईल आणि तुझ्या पुढच्या भविष्यात तू या गोष्टीचा पश्चाताप करशील. तू आजपासून असे ठरव, तुझ्या भूतकाळात केलेल्या चुका पुन्हा कधी करणार नाहीत. त्या चुका सुधारशील आणि इथूनच पुढे अशा चुका कधीही तुझ्याकडून घडणार नाही की तुझ्या भविष्यात त्याचा पछतावा करशील. बाळा, तू तुझ्या आजचा विचार केलास, आजचा विचार कर, आजच्या कर्मावर लक्ष दे आणि आज जे आपल्याला घडवायचं आहे त्या गोष्टीकडे लक्ष दे. उद्या काय घडवायचं आहे याचा विचार कर. चिंता करायचे बंद कर, चिंता सोडून दे. जे व्हायचे ते होऊ दे, प्रयत्न सोडू नको. यश हे प्राप्त होतेच आणि व्यक्तीला चिंता त्याच्या चिंतेकडे घेऊन जाते, हे लक्षात ठेव. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की सगळ्यात महत्त्वाचे चिंता तू करणे सोडून दे. कारण चिंता केल्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या तब्येतीवर, शरीरावर आणि मनावर होतो, हे लक्षात ठेव. तर मित्रांनो, ह्यातून तुम्ही काय शिकला? कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजकालच्या जमान्यात लोक खूप विचार करतात, त्यांच्या शरीरापेक्षा भरपूर विचार करतात की आपले पुढे कसं होईल. तुम्ही आजचा विचार करा, आज जे आपल्याला घडवायचं आहे त्याचा विचार करा. मग बघा, तुम्हाला कसलेही टेन्शन राहणार नाही. कारण अशाच काही कथा मी तुम्हाला सांगितल्या आहे. या कथेतून आपल्याला भरपूर काही आपण शिकण्यासारखे आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच ही गोष्ट, अजून एक गोष्ट आहे की चायनामध्ये एक व्यक्ती राहत होते की त्याला संन्यास घ्यायची इच्छा होती. कारण तो खूप टेन्शनमध्ये असायचा, खूप तो विचार करत असायचा. त्याला कुठली एखादी गोष्ट जरी असली तर त्यात तो हरवून जायचा. एक दिवस तो आपल्या गुरुजवळ गेला. गुरुजवळ त्याने संन्यास व्हायचा इच्छा व्यक्त केली. तेव्हा गुरु म्हणाले, तू खरोखरच जर संन्यासी होणार आहेत का? तर नुसते संन्यासी तुला व्हायचं आहे. तुला संन्यासी होण्याचा अर्थ काय माहीत आहे का? तर हो, मला संन्यासी व्हायचं आहे. मला मनापासून वाटते की मला संन्यासी व्हायचं आहे. मला संन्यासी होण्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग गुरु म्हणाले, ठीक आहे, ही आपली शेवटची भेट असेल, परंतु तू माझ्याकडे परत येऊ नको. जेव्हा काही काम असेल तेव्हा मी स्वतः तुझ्याकडे येईन. या आश्रमात 500 संन्यास आहेत, तर त्या 500 संन्यासीमध्ये तुला या तांदूळ कुटायचे काम आहे असे म्हणतात गुरु. चौकटीच्या आत तो एका अंधाऱ्या खोलीत फक्त तांदूळच कुटत राहिला. 500 संन्यासी होते, तो सगळ्यांसाठी तांदूळ कुटत असे. दिवसभर तांदूळ कुटत तो रात्री थकायचा, झोपायचा, परत सकाळी उठून तो तांदूळ कुटत असे करत करत 12 वर्ष निघून गेली. तो परत कधीही त्याच्याकडे आला नाही. 12 वर्षात त्याला एक विश्वास होता की गुरु आपल्या भेटीसाठी कधीतरीही येणारच. सुरुवातीला त्याच्या मनात अनेक विचार यायचे. जर सगळे दिवस जर तांदूळच कुटत बसायचा आहे तर त्याचा काय उपयोग? हळूहळू त्याच्या डोक्यातून सगळे विचार निघून गेले. तो सकाळ संध्याकाळ फक्त तांदूळच कुटत असेल. जर गुरुंनी सांगितलेलंच आहे तर फक्त तांदूळच कुटायचं आहे, तर गुरुंनी सांगितले तर आपल्याला केलेच पाहिजे. म्हणजे त्याने तांदूळ कुटायचे, त्यामुळे त्याच्या मनात तो सतत तांदूळ कुटायचा, उठायचं, सकाळ संध्याकाळ तांदूळ कुटायचे, संध्याकाळी थकलं की झोपायचं आणि सकाळी उठायचं, तांदूळ कुटायचे काम. कारण हे गुरुने त्याला आज्ञा दिली होती. पण त्याच्या ह्या कामामुळे त्याच्या मनात जे काही विचार होते ते हळूहळू निघून गेले. त्याचे मन शांत झाले. 12 वर्षानंतर गुरुने घोषणा केली की माझी जायची वेळ आली आहे. जी व्यक्ती माझा उत्तराधिकारी बनण्याची इच्छा आहे त्यांनी रात्री माझ्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर तुम्ही अशा काही गोष्टी चिठ्ठीत लिहा की तुमच्या जीवनाविषयी तथ्य, पण त्याचे विचार हे फक्त स्वतःबद्दल असावेत. हा त्याचा स्वतःचा अनुभव पाहिजे. ही घोषणा ऐकून सगळे शिष्य घाबरले. कारण गुरूंना धोका देणे म्हणजे अपराध आहे. शास्त्र तर सगळ्या शिष्यांनी वाचले होते, पण त्या सगळ्या शिष्यामध्ये जो सगळ्यात विद्वान श्रेष्ठ होता त्याने धाडस करून गुरुच्या दरवाजामागे त्या रात्री चिठ्ठीत 4 ओळी लिहिल्या. त्या ओळी अशा होत्या की त्याने लिहिले होते की मन एक आरशासारखे आहे, ज्यावर धूळ जमा होते. ती धूळ साफ करावी तर धर्माची उन्नती होते, धर्म निर्माण होतो. धर्माला साफ केले तर सत्य समोर येते. सकाळी उठल्यावर गुरु ते पाहून ओरडतात, कुठल्या मूर्खाने या चिठ्ठीत अशा ओळी लिहिल्या आहेत?
त्याला पकडून माझ्यासमोर आणा. पण तो विद्वान त्या ओळी लिहून त्या रात्रीच पळून गेला होता. तो घाबरला होता, कारण या ओळी त्याच्या नव्हत्या. त्याने एका मोठ्या शास्त्रातून त्या ओळी चोरी केल्या होत्या. तो जायच्या वेळेस त्याच्या आश्रममधल्या सखांना सांगून गेला होता की सकाळी उठल्यानंतर जर गुरुदेव अरे वा छान असे म्हणाले तर मला कळवा, पण ते क्रोधित झाले, रागावले तर माझा पत्ता त्यांना सांगू नका. सगळे आश्रमवाले काळजीत पडले. एवढे सुंदर ओळी आहेत, मन आरशासारखे आहे, त्यावर आपल्या विचारांची अनुभवाची धूळ जमली जाते. एवढी तर गोष्ट आहे ना, आरसा जर साफ केला तर सत्याचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसतेच ना, हे बरोबर आहे ना. मग आश्रमातील लोकांनी म्हटले, त्या संन्यासाने या ओळी तर खूप सुंदर लिहिल्या आहेत, पण आपले गुरु हे अधिकच कठोर आहेत. यापेक्षा मोठी गोष्ट गुरूंना मिळणारच नाही. ही गोष्ट पूर्ण आश्रमात या गोष्टीची चर्चा चालली होती. ही गोष्ट तो तांदूळ कुटत असलेल्या व्यक्तीच्या म्हणजे संन्याशाला समजली, त्याच्या कानावर पडली. त्याने त्यांचे बोलणे ऐकले व तो हसू लागला. तेव्हा त्यातल्या एकाने त्याला म्हटले की असा हसतोस का रे, तुला काय ह्यातलं समजले, यात हसण्यासारखे काय आहे. तेव्हा तो म्हणाला, गुरु खरंच म्हणतात, कुठल्या अशा अज्ञान माणसाने हे लिहिले आहे. हे ऐकून ते बाकीचे संन्यासी आश्चर्यचकित झाले व म्हणाले, तू 12 वर्ष झाले तांदूळच कुटत आहेस, फक्त एकच काम 12 वर्ष झालं करत आहेत आणि आम्ही शास्त्राचा अभ्यास केला आहे. तुला काय माहीत रे याचा अर्थ, याचं ज्ञान काय तुला माहीत, मग त्याच्यापेक्षा चांगले तू लिहू शकतोस का. तो म्हणाला, आज 12 वर्ष झाले मी तांदूळच कुटत आहे, त्यामुळे मी लिहायचे विसरून गेलो आहे, पण सांगू शकतो, म्हणू शकतो, बोलू शकतो. तुम्ही लिहू शकता, पण मला उत्तराधिकारी बनण्याची कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही, पण या लिहिण्याने मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, उत्तराधिकारी बनण्याचीही इच्छा नाही. तेव्हा ते बाकीचे संन्यासी म्हणाले, अरे नाही रे, असे काही होणार नाही, तू बोल तर, तुला काय वाटते ते मी लिहितो. तो म्हणाला, कुठला आरसा, कुठली धूळ, जो यांना ओळखतो तो धर्माला सत्याला उपलब्ध होतो. तर पुन्हा ऐका मित्रांनो, तर कुठला आरसा, कुठली धूळ, जो यांना ओळखतो तो धर्माला सत्याला उपलब्ध होतो. मध्यरात्री गुरु त्या तांदूळ कुटत असलेल्या संन्याशाकडे जातात. आता तू इथून पळून जा, मी तुला माझा उत्तराधिकारी मांडले आहे, पण ही बाकीचे लोक तुला जगू नाही देणार. तुझे विचार, तुझी जिज्ञासा, प्रेम, विश्वास, आशा अतूट आहे, याचा मला अभिमान आहे, पण हे आश्रमातील संन्यासी तुला जगू नाही देणार. एक तांदूळ कुटणारा संन्यासी, त्याचे की शास्त्र पठन झाले नाही, शास्त्राचा अभ्यास झाला नाही, कशाचाही अभ्यास झाला नाही, सत्याची, ज्ञानाची त्याने ओळख करून दिली, याला इतके ज्ञान कसे. बाकीचे संन्यासी शास्त्र पठन करूनही त्यांना याचे ज्ञान आले नाही. तर मित्रांनो, इतका सुंदर त्याने हे वाक्य बोलल्यामुळे गुरु त्याला उत्तराधिकारी मानण्यासाठी तयार होते. तर या गोष्टीसाठी बऱ्याच लोकांना वाटते की ध्यान फक्त एका जोरावरच बसून लावता येते, पण तसे नसते. ध्यान तर काम करताना करू शकतो, केले जाते, चालता चालता पण केले जाते. म्हणजे तुम्ही जे काही काम करता ते पूर्ण प्रामाणिकपणे कराल की तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष पण राहणार नाही. जसे की तो तांदूळ कुटणारा, त्याला त्याच्या स्वतःवर लक्ष नाही, त्याने आधी पूर्वी काय घडले आपल्याबरोबर याचा त्याने विचारच केला नाही, कारण तो एकसारखा एका कामात व्यग्र होता. सध्या वर्तमानात काय आहे त्याचे लक्ष फक्त तांदूळ कुटण्याकडेच होते. तर मित्रांनो, ह्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का, तुम्ही इतके जास्त विचार एखाद्या गोष्टीचा जर करत असला तर तुम्ही असे इतके आपल्या कामामध्ये व्यस्त राहा की ते विचार आपल्या डोक्यात आलेच नाही पाहिजेत. आपल्या कुटुंबाबरोबर आनंदी राहा, किंवा आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आधीच्या भूतकाळातील वाईट गोष्टी घडलेल्या त्या आठवणारच नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा, तुमचा स्वभाव खरा हळूहळू आनंदी होईल. आपण चांगले तर जग चांगले, ही थोरा मोठ्यांची शिकवण आहे मित्रांनो. आपण अंमलात आणतो, परंतु बरेचदा अनुभव असा येतो की कितीही चांगले वागा पण लोक आपल्याशी वाईटच वागतात, असे का, असेही मनात प्रश्न येतात. तर हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. तर त्यावर एक उत्तर मी तुम्हाला देते मित्रांनो. एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वतःच्या चांगुलपणाचा राग येऊ शकतो. पण व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही, कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो. त्या तरुणाच्या बाबतीतही असेच घडले मित्रांनो. तो अतिशय अस्वस्थ झाला. त्याला इतके प्रामाणिक वागून त्याला बऱ्याच जणांनी धोका दिला होता, फसवले होते.
तो इतका वैतागून गेला होता की गावात एका साधूबाबांकडे म्हणजे त्यांना गौतम बुद्धाकडे जाऊन तो शंकेचे समाधान करतो. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की ते आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी त्याला देतात आणि म्हणतात, पुढचा आठवडाभर ही अंगठी तुझ्याजवळ ठेव आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केलं ही अंगठी विकू नकोस. प्रश्न आणि उत्तर याचा परस्पर काही संबंध नसताना गौतम बुद्धांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला, परंतु त्यांनी दिलेले काम पूर्ण करायचे त्याने ठरवले. तो एका व्यापाराजवळ गेला, त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे 1000 रुपये देईन म्हणाला. तेव्हा तरुण मुलगा म्हणाला दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. त्या व्यापाऱ्याने 10,000ची त्या अंगठीला बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला 1,00,000 रुपये देईन, पण ही अंगठी मलाच विक. तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तर या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही. हे ऐकून मुलगा गोंधळला आणि गौतम बुद्धाकडे पळत पळत गेला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी आहे त्याने ही अंगठी अमूल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणाची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत ना, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात, मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाराने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल. एक गोष्ट मित्रांनो सदैव लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट असता. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. म्हणून माणूस हा एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत. नेहमी मन निर्मळ ठेवा मित्रांनो, प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. स्वामी उभे असतात. माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं. मित्रांनो, हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धिंगत हो हीच इच्छा व्यक्त करते. तर मित्रांनो, तुम्ही असा विचार करा की इतका विचार करतो, मला खूप टेन्शन असते, आता मी काय करू? तर तुम्ही इतका जास्त विचार केल्यामुळे जर तुमचे टेन्शन कमी होणार असेल तर मग ह्या गोष्टी बोलण्याला अर्थच नाही. मित्रांनो, जास्त विचार करून त्याचा परिणाम आपण आपल्या शरीरावर करतो, मनावर करतो, त्यामुळे आपल्याला अनेक आजार आपल्याला उद्भवतात. तर अशा काही गोष्टी तुम्ही विचार करू नका. ठीक आहे, तुम्ही विचार करा. आपली मुलं बाळं असतात, आपल्या घरातल्यांचा विचार करतो, काही गोष्टींचा, बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टींचा विचार करतात. तुम्ही विचार करा, पण तेवढाच विचार करा आणि त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्या विचारातून हे शांतपणे बसून विचार करा आणि ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. यश आपल्या प्रयत्नार्थी परमेश्वर असं मित्रांनो. कुठलीही गोष्ट होत नाही असं नसतं. त्या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न हे प्रामाणिकपणे करावे लागते आणि त्याचं यश हे मिळते. थोडा वेळ लागेल, पण यश हे प्राप्त आपल्याला होतेच. एवढेच बोलून मित्रांनो, मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, कमेंट्समध्ये तुम्हाला काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. श्री स्वामी समर्थ.